नमस्कार मैत्रिणींनो, आरती व्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत खूप जुना ब्लाऊज आहे आजींचा. तर त्या ब्लाऊजवरून आपण मापं घेऊन ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या साईडला वहीमध्ये मापं लिहून घेतलेली आहेत मी. मुंडा, उंची, छाती, कमरघेर ह्या सगळी मापं अशी जी लागतात ब्लाऊजची मापं घेण्यासाठी ती सगळी मापं घेतलेली आहेत. तर चला आपण आता मागचा भाग आहे त्याचं कटिंग करूयात. उंची आणि छातीचं माप टाकायचं आहे. तर आत्ता पहिलं आपण सरळ रेषेमध्ये लाईन मारून घेतलेली आहे. तर उंची किती आहे ब्लाऊजची, तर उंची जर 14 असेल तर 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 14 असेल तर 1 इंच वाढवून 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे. जसं की सेम एका बाजूने जसं घडीवर माप घेतलं तसंच थोडं पुढच्या बाजूने सुद्धा माप घ्यायचं आहे, म्हणजे जी आपली रेषा आहे ती सरळ येते. तर आपण आता गळारुंदी काढणार आहोत. गळारुंदी शोल्डर, तयार शोल्डर ब्लाऊजला किती होता त्याच्या अंदाजाने तयार शोल्डरचं मापसुद्धा टाकणार आहोत. तर तयार शोल्डर हा 3 असल्यामुळे अधिक अर्धा इंच एवढं माप टाकलेलं आहे आपण. तर टोटल गळारुंदी 2.5 टाकलेली आहे आणि 3.5 इंच म्हणजे टोटल 6 इंचाचा आपण शोल्डर आणि गळारुंदीचं माप टाकलेलं आहे. आणि गळारुंदी 2.5 आहे. तसंच मुंड्याचं माप, मुंडा 6, 38 छातीचं माप आहे. 6.5 इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे. 6.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. 9.5 इंचाचं छातीचं माप आहे. तर अधिक 2 इंच म्हणजे 10.5, 11.5 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. 2 इंच मी मार्जिन ठेवलेलं आहे, कारण की 2 इंचावर मार्जिन ठेवलं तर कमी जास्त करायचं असेल तर अगदी बरं पडतं. एखाद्या वेळेस ब्लाऊज शिवून झाला की मार्जिन कमी असतं ब्लाऊजमध्ये, तर तसा काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघाल तुम्ही, जसं मी आत्ता मुंड्यापासून जसं छातीचं माप घेतलं तसंच कमरेमध्ये पण मी तसंच छातीचं माप घेतलेलं आहे. 9.5 अधिक 2 इंच म्हणजे 11.5. तसंच खालच्या बाजूला 11.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. आणि मुंड्याचं माप वळण द्यायचं आहे मुंड्याला. आता गळा उंची तयार 8 आहे, तर मी 8.5 इंच, अर्धा इंच मार्जिनमध्ये पकडलेला आहे शोल्डरला. आणि गळ्यामध्ये बोट असेल किंवा गळा पलटी करायचा असेल तर त्यासाठी मार्जिन थोडंफार ठेवायचं. अर्धा इंच मार्जिन जर ठेवलं तर अगदी ब्लाऊज व्यवस्थित मापामध्ये बसतो. आणि गळा हा आतूनच कट केलेला आहे. मार्किंग जे केलेलं आहे ते आतूनच कट केलेलं आहे, कारण की ते आजींचं माप आहे. जास्त जर ब्रॉड करायला गेले तर मग शोल्डर उतरणार त्याची. आणि हे माझं पेपर कटिंग मी नवीन काढलेले आहेत, पण काय आहे, जुनं तेच सोनं, बरोबर आहे ना. तर माझे हे 2012 मधले पेपर कटिंग आहेत. खूप जुने म्हणजे अगदी जीर्ण झालेले आहेत. मी नवीन पेपर कटिंगसुद्धा काढलेलं आहे, पण काय करायचं, सवयच लागले मला की जे जुने पेपर कटिंग आहे त्याच्यावरतीच मी कटिंग करते. आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. साईडचा जो भाग आहे, छाती आपण अटॅच करतो तो साईडचा भाग आहे, तो भाग आहे हा. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे चारी बाजूने. पेपर कटिंग खूप जुनं असल्यामुळं माप वगैरे चारी बाजूची मला व्यवस्थित टेपने मेजरमेंट घेऊनच मार्किंग करायला लागतं आहे. पण सवय झाली आहे मला. आणि त्याच्यामध्ये उंची थोडी जास्त असल्यामुळं पेपर कटिंगवर पण थोडंसं कमी जास्त कापडावरती मी केलेलं आहे. तर आता मागचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे. गळ्यासहित कट करायचा आहे. गळ्यासहित कट केलेला आहे. तसंच आता हा साईडचा भाग आहे तो सुद्धा कट करायचा आहे. व्यवस्थित कैचीला धार असली की कटिंग बघा किती छान फिनिशिंगमध्ये येते. तसेच आता मी माप भाईचं जे किती आहे ते चेक करणार आहे. आणि कापडावरती व्यवस्थित बसतं आहे का, जॉईंट वगैरे येत नाही ना, हे चेक करणार आहे. तर आपलं कापड आहे, भाई आहे, ते माप कापडावरती अगदी व्यवस्थित बसतं आहे. तर त्या अंदाजाने कटोरी आहे ते कुठे आपण ॲडजस्ट करायचे ते पण बघितली. आणि एक्स्ट्रा अर्धा इंच एक्स्ट्रा असल्यामुळे उंचीला कापडावरती मी कटोरी आहे ती वाढवून घेतलेली आहे.
कट करून घ्यायचे आणि छटकेसुद्धा द्यायचे आहेत, जेणेकरून टक्स आपल्याला व्यवस्थित मारता येतील मशीनवरती. आणि आता भाईचं माप काढणार आहे. तर आपण अशा पद्धतीने जर भाई काढली, जे एक्स्ट्रा कापड आहे साईडला जे आता बघताय तुम्ही, तर भाईला जॉईंट येत नाही. मी नेहमी असेच कटिंग करते भाईचं. पहिली भाई कुठं बसते, कशी बसते, ॲडजस्ट करते, जॉईंट येणार नाही ना ह्याची काळजी घेते. काय काय वेळेला एखाद्या कापडावरती पर्याय नसतो, त्यावेळेला आपल्याला जॉईंट हा भाईला द्यावाच लागतो. तर भाईची उंची ही 6 इंच आहे. 6 अधिक 1 इंच म्हणजे 7 इंचाचं आपण भाईचं मार्किंग करून कटिंग केलेलं आहे. तसंच आता आपण योगपट्टी काढणार आहे. तर बऱ्यापैकी मी सगळ्याच ब्लाऊजला 4 ते 3 इंचाची योगपट्टी काढते. एका साईडला 4 इंच आणि एका साईडला 3 इंच अशी मापाची मी योगपट्टी काढते प्रत्येक ब्लाऊजला. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आणि कापड जेवढं आपल्याला त्यातून वाचवता येईल तेवढं वाचवायचं आहे आणि जॉईंट वगैरे पण आले नाही पाहिजेत. तर योगपट्टी, बाही, कटोरी, साईडचा भाग आणि मागचा भाग हे पार्ट मी काढून घेतलेले आहेत अस्तरचे. तर आता आपण मेन कापडावरती हे पार्ट आहे ते कट करून घेणार आहोत. आणि कापड बघाल तर मेन कापड थोडं कमी आहे, तर अगदी व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती कापड हंतरून अस्तर व्यवस्थित आपल्याला हंतरून आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे सगळे पार्ट आहे ते त्याच्यावरती मेन कापडावरती आपले बसले पाहिजेत. अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, कारण थोडी पण मिस्टेक झाली तर आपल्याकडून एखादा पार्ट नाही बसला गेला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, थोडं अर्धा इंच का होईना मार्जिन ठेवायचंच मेन कापडावरती. आता भाई आहे तर भाईला बघताय तुम्ही जॉईंट आलेलं आहे भाईला. आणि भाईचं जे बघा भाईला जे जॉईंट आलं आहे तर त्यासाठी आपण कापड पण थोडं एक्स्ट्रा ठेवणार आहोत. तर आता राहिली होती आपली कटोरी, तर कटोरीसुद्धा कट करून घेणार आहे. कापड ॲडजस्ट करून आपण कटोरी कट करणार आहे. सगळे पार्ट आपण बसवलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस जे मेन कापड आहे ते खूप कमी होतं, तर त्याच्यामध्येच आपण हे ॲडजस्ट करून ब्लाऊज कट केलेला आहे. तर हे आता जॉईंटसाठी आपण कापड ठेवलेलं आहे. लायनिंग लक्षात ठेवायचं, ब्लाऊजचं लायनिंग हे उभं आहे, डिझाईन त्याच्यावरती उभी आहे. आणि मागचा भाग आहे तो मी पलटी टाकणार आहे, कारण की कापड एक्स्ट्रा राहिलेलंच नाही आहे, फक्त भाईपुरतं जॉईंटला कापड शिल्लक राहिलेलं आहे. तर आता हा मागचा भाग, कटोरी, योगपट्टी आणि साईडचा भाग, बाही आणि बाहीचं जॉईंट हे सगळे पार्ट आपण काढून घेतलेले आहेत. ब्लाऊज व्यवस्थित फोल्ड करून घडी घालून त्याला एखाद्या दोरीने किंवा एखादं जे कापड शिल्लक राहतं त्या कापडाने गाठ मारून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ब्लाऊजचे पार्टीत कुठेही जाणार नाही. तर अशा पद्धतीने आपण जुन्या ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊज अस्तरचा कट केलेला आहे. तर कसं वाटलं आजचं कटिंग? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील.